हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मनापासून. आणि मी याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला की नाही का, माझं हे सेकंड अकाऊंट आहे, दुसरं अकाऊंट आहे. पहिलं अकाऊंट जे होतं त्याचे माझे सबस्क्रायबर जवळजवळ 1,500 झाले होते. वॉच टाईम पूर्ण झाला होता एकदम. तर वॉच टाईम 4,000 तास हे आपले पूर्ण झाले होते. सबस्क्रायबर पण खूप भरभर वाढले होते. तर ते अकाऊंट का हॅक झालं याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. मी त्यामध्ये ना शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ, फोटोज अपलोड करत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह पण घेत होती. तर माझं एवढंच मत आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करून चालवत असाल, कंटिन्यू करत असाल तर या गोष्टीपासून नक्की सावध राहा. अक्षरशः माझं मॉनिटायझ झालेलं चॅनल हॅक झालं आहे, एका रात्रीत हॅक झालं आहे अक्षरशः. तुम्हाला जर म्हणजे माहिती नसेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी त्या अकाऊंटच्या टायमिंगला काय केलं होतं, अकाऊंट चालू केल्यावरती खूप सारे फ्रेंड्स आणि खूप सारे रिलेटिव्ह यांना सगळ्यांना लिंक पाठवून मी सबस्क्रायबर सुरुवातीला 100-200 घेतले होते रिलेटिव्हनं. खरं पाहायला गेलं तर रिलेटिव्ह हे आपल्याला सपोर्ट न करता आपला व्हिडिओ त्यांच्यासमोर आल्यावरती एक ओळखीची व्यक्ती किंवा ही व्यक्ती आहे, आपण काहीतरी नवीन करतो आहे तर ते इग्नोर करतात आपल्याला न लाईक करतात ना आपल्याला त्यांच्याकडून वॉच टाईम भेटतो आहे, म्हणजे आपल्याला ते स्क्रोल करतात. हा माझा अनुभव आहे, त्यामुळं मी सांगते. आणि फॅमिलीमध्ये म्हणलं तर आहे ना, आईला स्मार्टफोन आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावरून मी सबस्क्राईब केलेलं आहे, पण तिला माझा व्हिडिओ दिसत नाही आहे स्क्रीनवरती आणि बघायचं कळत नाही आहे. त्यामुळं जवळचं कोणी असेल, जे कोणी वॉच टाईम देत असेल तुम्हाला, खूप क्लोज असतील ते देतात. रिलेटिव्ह वॉच टाईम तुम्हाला देतील हा गैरसमज तुम्ही पूर्ण डोक्यातून काढून टाका. पहिलं तर कोणाला लिंक देऊ नका. लिंक दिल्यानंतर पण माझे कंटिन्यू सबस्क्रायबर तर 100-200 झालेच रिलेटिव्हकडून. त्यानंतर काय झालं की माझे हाफ मॉनिटाईज झालं, 500 सबस्क्राईब झाले, 1000 झाले, वॉच टाईम पूर्ण झाला माझा. आणि कसं आपल्याला 50 सबस्क्रायबर झाल्यावर कसं ते आपल्याला वेटिंगवर ठेवतात लाईव्ह येण्यासाठी. मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यावरती आपण लाईव्ह येऊ शकतो आणि आपल्याला काहीच मॅटर करत नाही आहे, म्हणजे कुठलीच गोष्ट मॅटर करत नाही. माईक नसेल चालेल, बॅकग्राऊंड नसेल चालेल, आपली फक्त इच्छा असली पाहिजे आणि बोलण्याची तयारी असली पाहिजे. तीही बोलण्याची तयारी हळूहळू होती. माझं अक्षरशः मॉनिटाईज झालं चॅनल हॅक झालं आहे, तो स्क्रीनशॉट मी तुम्हाला लावणारच आहे वरती. तर अक्षरशः ते चॅनल म्हणजे सर्च केलं ना तर कोणाला दिसतही नाही, कुठल्याच मोबाईलवरती दिसत नाही. मी अक्षरशः 2-3 दिवस आहे ना खूप टेन्शनमध्ये होती. अक्षरशः माझं छोटं बाळ आहे, 1 वर्षाचं पण नाही आहे, तर मला 8 दिवस दुधाचं प्रमाण पण कमी झालं. तर तुम्ही पण ही चूक कधीच करू नका. मी जी चूक सांगते तुम्हाला. मला लहान मुलांना आपण मोबाईल देतो ना, तर मी माझ्या मुलीला मोबाईल दिला. माझी मुलगी आहे 3-3.5 वर्षाची. तिला मोबाईल दिला आणि तिनं काय केलं माहिती आहे का, यूट्यूबमध्ये जाऊन आहे ना कुठले बटन दाबले आणि तिनं काय केलं की लाईव्ह ओपन केला, लाईव्ह चालू ठेवला ना तिनं. तर मला आहे ना त्याचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे ह्या गोष्टी झाल्या की यूट्यूबला लाईव्हला लहान मुलं 14 वर्षाच्या खालचे मुलं जे आहेत ना ते चालतच नाही आहेत तिथे, म्हणजे नकोच असतात त्यांना पूर्णपणे. एकटे नसले पाहिजेत, आपल्या मागे बॅकग्राऊंडला असेल चालेल, पण ते बिलकुल चालत नाही आहे त्यांना. अक्षरशः 2 मिनिटाचा व्हिडिओ लाईव्ह माझी मुलगी होती लाईव्हसमोर आणि माझं जीमेल आहे ना अक्षरशः फुल झालं होतं आणि त्यांनी मला जीमेल पाठवला आणि तो व्हिडिओ आहे ना लाईव्ह म्हणजे कोणाकडून काय की मिस्टरांकडून प्रायव्हेटमध्ये जातो ना लाईव्ह, तो लाईव्ह आहे ना पब्लिक झाला.
मग कोणाकडून झाला हे काही कळलं नाही. पण मला त्यांनी यूट्यूबनं वॉर्निंग दिली होती की लहान मुलांपासून मोबाईल लांब ठेवा किंवा लाईव्हपासून लहान मुलं लांब ठेवा. आणि त्यांनी मला पूर्ण जीमेलमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं होतं. पण माझं जीमेल पूर्ण फुल असल्यामुळे ना मला तो मेसेज स्क्रीनवर आलाच नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी एक पोस्ट अपलोड केली तर ती घेतलीच नाही यूट्यूबनं. काहीतरी दाखवलं तर मग मी म्हटलं काहीतरी इश्यू असेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल असं म्हणून आहे ना मी विषय थांबवला. आणि परत दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायला गेली तर मग माझं आहे ना स्टोरेज फुल झालेलं. मी डिलीट करायला गेली तर मी यूट्यूबचं मेल बघितले आणि माझं रात्री उशिरापर्यंत आहे ना मी यूट्यूब सर्च करत होते. म्हणजे दुसऱ्या मोबाईलवरून केलं, घरातल्या माझ्या दुसऱ्या आय डीवरून केलं, पण मला ते बिलकुल यूट्यूब दिसलं नाही, पूर्णपणे हॅक झालं. आणि शेवटी मग मिस्टरांनी काय केलं, माझं जीमेल चेक केले, कारण त्यांना माहीत होतं की यूट्यूब विदाऊट परमिशन कुठलीच गोष्ट करत नाही. ते वारंवार आपल्याला नोटिफिकेशन देतं, वॉर्निंग देतं म्हणलं तरी चालेल. तर अशी गोष्ट झाली होती माझ्यापासून. अक्षरशः तो व्हिडिओ लाईव्ह आहे तो डिलीटही केला नव्हता आम्ही. आणि यूट्यूबनं आम्हाला जी वॉर्निंग दिली होती, म्हणजे मेसेजद्वारे वॉर्निंग दिली होती जीमेलद्वारे, तीही आम्ही वाचली नाही. त्यामुळे माझं अकाउंट पूर्णपणे हॅक झालं. तुम्ही अशी कधीच चुकी करू नका. लहान मुलं असतील तर तुम्ही समोर स्क्रीनवर थांबा. 5 सेकंदच्या पुढे 14 वर्षाच्या खालील लहान मूल त्यांना चालत नाही, बिलकुल चालत नाही. आपलं अकाउंट असेल तर त्यांना चालत नाही. आणि लहान बेबीचं अकाउंट असेल तर त्याला लाईव्ह नसतोच. हे तुम्ही जाणून घ्या आणि तुम्ही याच्यापासून दूर राहा. मी फसली, माझं अकाउंट केलं अक्षरशः, त्यातून बाहेर पडली आणि खूप टेन्शन नाही का. तर याच गोष्टीमुळं माझ्या मुलीनं अक्षरशः 2 मिनिटापर्यंत लाईव्ह अटेंड केला होता, जॉईन केला होता आणि मला त्याची कल्पना पूर्णपणे झिरो होती. तर तुम्ही अशी चूक कधीच करू नका, जेणेकरून तुमचं खूप मोठं चॅनल असेल, मॉनिटाईज झालेलं असेल, पेमेंट चालू असेल, तेव्हा तुम्हाला अडचण येईल आणि यातून पुन्हा नव्यानं सुरुवात करायला लागते, जशी की मी केलेली आहे नव्यानं सुरुवात. तुम्ही एवढीच गोष्ट लक्षात घ्या, लाईव्ह चालू असताना मुलांना एकट्याला सोडू नका. जसं माझं अकाउंट एका रात्रीत हॅक झालं आणि अक्षरशः पूर्ण अकाउंट हॅक झालं. त्यानंतर मी जीमेल चेक केला आणि मग मला ही गोष्ट कळली. तर तुम्ही अशी गोष्ट कधीच करू नका. माझ्यासोबत ही घटना घडलेली आहे, सत्य परिस्थिती आहे. तर मी आता माझ्या लाईव्हमध्ये मुलीला एकटीला कधीच ठेवत नाही आणि थोडंफार लांब जाण्याचा प्रयत्न करते किंवा सावधगिरी नक्कीच बाळगते. त्याची मला पूर्ण माझीच चुकी आहे म्हणायला लागेल, कारण माझ्या मुलीला माझं फोनचं लॉक माहीत असल्यामुळे ही गोष्ट झाली. तर तुम्ही करू नका आणि नेहमी असाच प्रयत्न करत राहा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब नसेल तर केलं तर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा किंवा इतरांनाही सांगा. मी इथेच एंड करते. बाय.